छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजप आणि मित्रपक्षांतील राजकारणाची आणि श्रेयवादाची झलक आज पाहायला मिळाली। स्मारकासाठी राज्यभरातील जल आणि मातीचे कलश मुंबईत आणण्यात आले। या कलशांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। मात्र या कार्यक्रमातून दूर ठेवण्यात आलेल्या शिवसेनेनं आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबईत होऊ घातलेल्या शिवस्मारक भूमिपूजनाच्या निमित्तानं सत्ताधारी पक्षांमध्येच राजकीय आखाडा रंगलाय। राज्यभरातून जलकलश आणि माती कलश मुंबईत आणण्यात आले। हा कार्यक्रम नावाला राज्य सरकारचा असला तरी त्यात संपूर्णपणे भाजपचंच वर्चस्व दिसलं। चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चेंबूर येथील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ या कलशाचं स्वागत केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहामध्ये आवाहन केलं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला की तुम्ही मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावातल्या नद्यांचं पाणी, गडकरी माती घेऊन या। हजारो लाखो लोक सहभागी झाले। त्याच्यामध्ये हा बीजेपीचा, हा शिवसेनेचा विषय नाही। चेंबूरला तर चेंबूरचे शिवसेनेचे आमदार पूर्ण इन्व्हॉल्व होते। शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यावेळी हजर होते। मात्र त्यानंतर या कलशाची गेटवे ऑफ इंडिया पर्यंत खुल्या जीपमधून रॅली काढण्यात आली। मेटेंना या ठिकाणी डावलल्यानं त्यांनी काढता पाय घेतला। मला असं वाटतं की हा विषय नाराजीचा विषय नाहीये, हा सर्वांचा मिळून एक सोहळा आहे। पण पक्षाचं याला स्वरूप नाहीये। मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या या स्मारकाच्या कार्यक्रमात सर्वांनी आनंदाने सहभागी व्हायला पाहिजे, कुठल्या प्रकारची नाराजी व्यक्त करू। शिवस्मारकासाठी विविध जिल्ह्यातून आणलेली माती आणि पाणी असलेले कलश चेंबूर येथे एकत्र करण्यात आले। त्यानंतर मुंबईमध्ये भव्य अशी रॅली देखील काढण्यात आली। एकीकडे हा सगळा कार्यक्रम शासकीय असला तरी यावरती वर्चस्व होतं भाजपचं। एक प्रकारे भाजपने या सगळ्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याची एक चांगली संधी साधली। सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही या कार्यक्रमामध्ये डावलण्यात आलं। त्यामुळे आधीच दुखावलेल्या शिवसेनेच्या संतापात भर पडली नाही तरच नवल। त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी तातडीनं पक्षाचे सर्व मंत्री, मुंबईतले आमदार आणि विभाग प्रमुखांची बैठक बोलावली। या बैठकीत बीकेसी मध्ये होणाऱ्या मेळाव्यात शक्ती प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। शासनाचा कार्यक्रम आहे, शासनाने सन्माननीयरित्या उद्धव साहेबांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी उद्धव साहेब असणार त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून आम्ही त्या ठिकाणी निश्चित हजर असणारच। गुरुवारी राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमधील संघर्ष आणि घोषणायुद्ध पाहायला मिळालं। रावते प्रभूंच्या साक्षीनं झालेला हाच खेळ पुन्हा बीकेसी मध्ये मोदी उद्धव यांच्या समोर होतो का याचीच आता उत्सुकता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचं भूमिपूजन होत आहे आणि या शिवस्मारकावरून मित्रपक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। या श्रेयवादाच्या लढाईत सुरुवातीला भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केली आहे। मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात या लढाईचा निकाल काय लागतो याबाबत निश्चितच उत्सुकता असणार आहे। देवेंद्र कोलटकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।